नमस्कार मंडळी, आज आपण एक असं कनेक्शन उघडणार आहे जे आतापर्यंत सगळ्या जगासमोर होतं, पण ते कळालं मात्र फार कमी लोकांना. ते कनेक्शन म्हणजे थर्ड आय आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन. जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमचे विचार युनिव्हर्स पर्यंत पोहोचतात आणि जेव्हा तुमचा थर्ड आय ओपन असतो तेव्हा युनिव्हर्स फक्त तुमचं ऐकतच नाही तर तो तुम्हाला त्यावरती उत्तर द्यायला लागतो. थर्ड आय हा तुमचा कॉस्मिक सिग्नल टॉवर आहे. आपण दोन डोळ्यांनी जग बघतो आणि त्या जगामागचं जग हे आपला तिसरा डोळा बघत असतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं की जे तू व्हायब्रेट करशील तेच तू अट्रॅक्ट करशील. जसं एखादा टॉवर नेटवर्कची स्पीड बूस्ट करत असतो तसाच आपला तिसरा डोळा आपले इंट्युशन्स मल्टिप्लाय करत असतो. व्हिज्युअलायझेशन कधी व्हिज्युअलाइज केलंयस का? कार, करिअर, हवी असलेली कोणती पण विश. आपण जेव्हा व्हिज्युअलाइज करतो तेव्हा आपण आपल्या तिसऱ्या डोळ्याला आदेश देत असतो आणि आपला तिसरा डोळा युनिव्हर्सला नेमकी तीच फ्रिक्वेन्सी पाठवत असतो. ज्यांचा तिसरा डोळा जागत असतो त्यांना युनिव्हर्स कायम एक सिंक्रोनिसिटी पाठवत असतो. तुम्ही कोणताही विचार केला तर युनिव्हर्स तुम्हाला दाखवतं 111, 222 किंवा कोणती तरी व्यक्ती येते आणि तुमच्या समस्येवरचं उत्तर घेऊन येते. याचाच अर्थ आहे की युनिव्हर्स तुमच्या सोबत आहे. पण एक वॉर्निंग, जास्त विचार, निगेटिव्ह थॉट्स हे तुमचा तिसरा डोळा डायरेक्ट युनिव्हर्सकडे पाठवत असतं. म्हणूनच आपल्याला लोक म्हणतात की थिंक पॉझिटिव्ह. तिसरा डोळा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे दोन्ही एकत्र येऊन कसे काम करतात हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही इतरांसारखे नाही आहे, तुम्ही पण असाधारण आहे. अशाच भरपूर एपिसोडसाठी आत्ताच फॉलो करा आपल्या असाधारण चॅनलला, कारण इथून पुढचे एपिसोड तुमचं जग बदलून टाकणार आहेत.